हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो होतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जी आमची पण कुलस्वामिनी आहे, तिच्या दर्शनासाठी, म्हणजेच तुळजापूरला. तर जाताना लवकर खूप निघालो असल्यामुळे औषधाच्या तिथं थांबलो आणि नाश्ता केला. नवीनच ओपनिंग झालेलं होतं हे नाश्त्याचं सेंटर. तर छानपैकी असा मस्त वडा सांबार आम्ही तिथं खाल्ला. वडे पण खूप छान केले होते. एकाच हातावर हा भैया वडे करत होता आणि मस्त टेस्टी असे वडे ह्या भैयाने केले होते आणि सांबार पण खूप छान होतं. तर तिथून नाश्ता केल्यावर आम्हाला पुढं जायचं होतं. आम्ही लातूर जिल्ह्यातून जात होतो. लातूर आणि बीड हे दोन्ही जिल्हे खूप जवळजवळ असल्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिकडं पवनचक्कीचे प्रकल्प पण खूप आहेत. रस्ता मस्त असं छान होता आणि सकाळी सकाळी निघालेलं असल्यामुळं ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं जास्त रस्त्यात. छान असं जायला मस्त वाटत होतं आणि दुहेरी रस्ता, चारपदरी रस्ता असं लागत लागत आम्ही निघालो पुढं. आणि हे पवनचक्कीचे प्रकल्प तुम्हाला बाजूला दिसतात. तर हे पवनचक्की म्हणजे नेमकं काय? तर पवनचक्की याच्या साह्याने आपण वीजची निर्मिती करतो, विजेची निर्मिती करतो, इलेक्ट्रिसिटीची. ज्यात जी वाऱ्याची स्पीड असते त्यामुळे हे पाते जे आहेत मोठे मोठे, हे पाते इतके मोठे असतात की तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिले पण असतील. तर खूप मोठे मोठे पाते या पवनचक्कीचे असतात आणि ते मोठे मोठे पाते वाऱ्याने फिरतात आणि त्यापासून विजेची, इलेक्ट्रिसिटीची निर्मिती केली जाते. त्यासाठी हे वाऱ्याचा उपयोग केला जातो. आणि पवनचक्कीचे मोठे पंखे जेव्हा फिरतात त्यांची गती एवढी मोठी असते, एवढी जास्त असते की त्यापासून वीज निर्मिती होते. आणि जे पवनचक्कीचे प्रकल्प बसवलेले असतात, अक्षरशः त्याच्या मागचा जो भाग असतो, जो आपण फॅनच्या मागचा भाग असतो, तर तो जो भाग असतो त्या पवनचक्कीचा, तो अक्षरशः एका रूम एवढा तो भाग असतो. आणि त्यामध्ये हे पवनचक्कीचे पाते फिरतात आणि विजेची निर्मिती होते. सातारा जिल्ह्यामध्ये चालकेवाडी इथं हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा प्रकल्प पवनचक्कीचा आहे. आणि आपल्या इकडं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात याचं खूप मोठ्या प्रमाणावर ह्या पवनचक्कीचे प्रकल्प आहेत. आणि हे जाताना आम्ही मुद्दामून म्हणजे पाहत होतो, पाते तिथं रस्त्यात पण ठेवलेले. त्यांनी हे तलाव जे तुळजापूर या शहराला पाणीपुरवठा करतात. तर असं सगळं पार करत करत आम्ही पोहोचलो तुळजापूरला. ही सगळी दुकानं जिथं ओटीचं साहित्य, साड्या, पुन्हा फुलं, हारस जे काही सगळं मिळतं ते इथं छान असे मस्त कुंकू, जे तुळजापूरचं कुंकू असं लाल बुंद ते, आणि हिरव्यागार ह्या आईसाठी, आपल्या तुळजाभवानी आईसाठी ह्या ठेवलेल्या साड्या. तर हे सगळं पाहिलं. बाकीचं सगळं साहित्य आणि साडी वगैरे मी सोबतच नेलेली होती, कारण म्हणजे मला मुद्दामून घ्यायची होती, तर साडी मी सोबत घेतलेली होती. बाकीचं ओटीचं साहित्य तिथं घेतलं, प्रसाद घेतला आणि मग आम्ही गेलो दर्शनाला. तर हे खूप सुंदर असं वातावरण वाटतं. तिथं गेल्यावर इतकं मन प्रसन्न होतं. ह्या कुंकाला पाहून खूप छान वाटतं. आणि हे सगळं साहित्य, कवड्याच्या माळा, ज्या म्हणजे सगळ्या असं पाहूनच म्हणजे एक वेगळं असं फील येतं की आपल्या अंगात असं शहारून येतं आणि आईच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. मग आम्ही इथे मध्ये गेलो. मधला व्हिडिओ जास्त घेतला नाही, आतमध्ये एकदम. मग मध्ये दर्शनाला गेलो आणि दर्शनाला गेल्यावर यावेळेस मुद्दामून ठरवलं होतं की पास न काढता रांगेत जायचं. पण रांगेत जायचं हा जो आम्ही टास्क घेतला होता तो पूर्ण करणं थोडंसं नंतर अवघड वाटत होतं, कारण आमच्यासोबत होता कियांश. आणि रांगेत जायचं म्हणजे त्याला घेऊन जायचं, तो मध्येच चालणार, मध्येच नाही. तरी पण आता एकदा ठरवलं तर जायचं ठरवलं. तर हे सुरुवातीलाच आपण डाव्या बाजूला पाहतो की उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन आपण खाली उतरताना घ्यायचं. आणि त्यानंतर मग आत आलो. आत आल्यावर हे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आईचं मंदिर. एकदम मध्ये आलं की इतकं छान वाटतं की असं वाटतं खूप दिवसाची आपली इच्छा होती, ओढ असते ती इथं छान शांत वाटतं. गर्दी होती, खूप भरपूर गर्दी होती. आणि मग आम्ही रांगेला लागलो. तर हा आतला भाग असं पाहिलं की तर कोणी लोटांगण घालत तिथं जात असतं. प्रत्येकाचे काही ना काही नवस बोललेले असतात. आणि आम्ही निघालो मग रांगेत जाण्यासाठी. मध्ये गेलो. इथून जाताना असं वाटलं नाही की मध्ये एवढी गर्दी असेल, इथून जाताना कमी वाटलं. पण हे बघा, आतमध्ये एवढी गर्दी होती की असं वाटलं की आता काही खरं नाही, आपण तर आलेलो आहे. आणि अक्षरशः एवढ्या थंडीतसुद्धा तिथं गरमी होत होती. आणि रांगेत थांबलो. खूप थकून गेलो होतो, कारण आम्ही खूप लवकर निघालेलो होतो, थकून गेले होते. पण थांबलो रांगेत. मग 2-3 तास जरी लागतील म्हणलं तर आता चला लागू द्या. थोडंसं वाटत होतं की आता एवढं सगळं पार करून अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला. पण त्या वेळेचा विचार न करता आईच्या दर्शनाची जी ओढ होती, कारण बरेच दिवसात गेले नव्हते, मग दर्शन वगैरे झालं आणि बाहेर आलो. खूप छान वाटलं. ओटी वगैरे भरली, पूर्ण कुलाचार जो करायचा होता ते सगळं केलं. बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर मग
मनाला खूप असं शांत शांत वाटत होतं, कारण खूप दिवसाची जायची इच्छा होती. जवळपास 7-8 महिन्यापासून गेलोच नव्हतो. काहीतरी मे जूनमध्ये गेलो होतो. त्यानंतर इथं ह्या भागात आपली इथं गोंधळ पूजा केली जाते. हे जे गोंधळी असतात खरंच म्हणजे प्रत्येकाची जी कला असते आणि प्रत्येकाची जी आपली बलुतेदारी पद्धती होती त्यात हा पण प्रकार मोडतो. बघा किती छान वाजवतो. आपण प्रयत्न जरी केला तरी हे शक्य नाही आपल्याला वाजवता येणं. आणि हे सुंदर असं बांधकाम पूर्ण दगडाचं होतं. किती म्हणजे अप्रतिम ही कला आहे बघा. आता म्हणजे कसं केलं असेल हे बांधकामसुद्धा, हे पाहतानाही असं म्हणजे विचार जरी केला तरी वाटतं की एवढे सगळे दगड कोरायचे, त्यातून हे असे नक्षीकाम तयार करायचं आणि सगळं एवढं सुंदर केलेलं एकसारखं सगळं. एवढे दगड आहेत पण किती छान असे त्याला खिसून घासून एवढे सुंदर बांधकाम केलेलं. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आल्यावर इथं खाली आहे कुंड, पण आता ते सध्या काम सुरू असल्यामुळे थोडंसं झाकल्यासारखं वाटत होतं. आणि हे मोठे मोठे दरवाजे, इतक्या वर्षापासून इथं सगळं हे एवढं सगळं आहे आणि एवढं सुंदर ठेवलेलं आहे. कारण खरंच हिला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात, ते काही खोटं नाही. आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी आहे, आई आहे. आणि आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या, आपण जर आईजवळ बोलली तर खरंच शांत वाटतं. आपली आई जसं आपलं कुठल्याही संकटाचं निरसन करते तशीच ही आपल्या महाराष्ट्राची आई आहे. बाहेर आल्यावर बांगड्या भरणं तर आवश्यकच होतं. ह्या बांगड्या घेतल्या आणि बांगड्या भरल्या आणि नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. ह्या सुंदर अशा हिरव्यागार बांगड्या आणि त्यावर दिलेले पिवळे पिवळे ठिपके खूप सुंदर दिसतात ह्या बांगड्या आणि मला खूप आवडतात ह्या बांगड्या. असं वाटतं नेहमी ह्या अशा बांगड्या हातात असाव्या आणि ठेवते पण मी. जेवढे दिवस हातात राहतील तेवढे दिवस ह्या बांगड्या नक्कीच मी माझ्या हातात ठेवते. आणि छान अशा बांगड्या भरल्या आणि त्यानंतर आम्ही मग निघालो परतीच्या प्रवासाला. सगळं शांतपणे झालेलं होतं, पूजा अर्चा कुलाचार. तर कसा वाटलं तुम्हाला हा व्लॉग नक्की सांगा आणि लाईक करा.